विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी व शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्याचे ठरविलेले आहे। आणि या ऑनलाईन शिक्षण उपक्रमामध्ये वर्ग 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। मी प्राध्यापक सुनील उद्धव गेडाम, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी, विषय राज्यशास्त्र। तर मागील तासिकेला भारतातील प्रशासकीय सुधारणा या संदर्भात आपण माहिती पाहिली आणि भारतातील प्रशासकीय सुधारणा त्यामध्ये भारतामध्ये प्रशासकीय क्षेत्रामध्ये काय काय सुधारणा करण्यात आल्या तर लोकपाल व लोकायुक्त असे दोन संस्था म्हणजे दोन पद आपल्या भारतामध्ये नव्याने निर्माण करण्यात आलेले आहेत। हा एक पहिला मुद्दा पाहिला। त्यानंतर दुसरा मुद्दा आता आपण पाहणार आहोत आणि दुसरा मुद्दा आहे नागरिकांची सनद। तर भारतातील प्रशासकीय सुधारणामध्ये नागरिकांची सनद ही संकल्पना नव्याने निर्माण करण्यात आलेली आहे। आता नागरिकांची सनद ही संकल्पना, नागरिक हा राजा असून शासन संस्था या नागरिकांची सेवा करण्यासाठी आहेत या संकल्पनेवर आधारित आहे। आता नागरिकांची सनद ही संकल्पना पाहत असताना या देशाचा नागरिक हा राजा आहे, प्रजा ही राजा आहे आणि शासन संस्था म्हणजे गव्हर्नमेंट ही नागरिकांची सेवा करण्यासाठी निर्माण झालेली एक संस्था आहे। त्याला नागरिकांची सनद असं आपल्याला म्हणता येईल। आता नागरिकांची सनद ही संकल्पना आपल्या भारतातील प्रशासकीय क्षेत्रामध्ये नव्याने निर्माण झाली पाहिजे। जर नागरिक राजा असेल तर या नागरिकांची किंवा प्रजेची किंवा लोकांची सेवा करण्यासाठी जी संस्था निर्माण झालेली आहे शासन संस्था म्हणजे सरकार, या शासन संस्थेने या सरकारने नागरिक म्हणजे प्रजा ही राजा आहे या पद्धतीने त्याची सेवा करण्यासाठी निर्माण झालेली एक संस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल। आणि सेवा पुरविणारी संस्था आणि नागरिक या दोघांनाही कळावे, म्हणजे शासन संस्था ही सेवा पुरविणारी संस्था आहे हे संस्थेला आणि नागरिकांना या दोघांनाही कळावे असं या संकल्पनेमध्ये सांगितलेलं आहे। आता सार्वजनिक संस्था या सेवा देण्यासाठीच आहेत। कोणत्याही सार्वजनिक संस्था या नागरिकांना सेवा देण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत हे नागरिकांना आणि शासन संस्थेला माहीत झालं पाहिजे। आणि म्हणूनच याकरिता प्रत्येक संस्थेने ती कोणत्या सेवा सुविधा देणार आहे हे स्पष्ट करावे आणि त्या सुविधासाठीचा दर्जाही ठरवून घ्यावा। आता प्रशासकीय क्षेत्रामध्ये काही शासकीय संस्था आहेत आणि काही सार्वजनिक संस्था आहेत आणि काही खाजगी संस्था आहेत। या संपूर्ण संस्था नागरिकांना ज्या काही सेवा देणार आहेत त्या कोणत्या स्वरूपाच्या सेवा देणार आहेत, सुविधा देणार आहेत हे स्पष्ट झाले पाहिजे आणि त्या प्रत्येक सुविधांचा दर्जा कशा पद्धतीने असणार आहे हे सुद्धा नागरिकांना माहीत असणं महत्त्वाचे आहे। आणि जर का हे एकदा का माहीत झाले आणि जर दिलेल्या सेवाची गुणवत्ता ठरविलेल्या दर्जाप्रमाणे नसेल आणि या संस्था ज्या काही सेवा देत असतील या सेवा जर नागरिकांना जर उपयोगाच्या नसतील किंवा त्या सेवांमध्ये गुणवत्ता नसेल तर अशा संस्थांना नागरिक आपला पाठिंबा किंवा आपला पाठबळ देऊ शकणार नाही आणि अशा संस्थांना उत्तरदायी धरता येतं। आणि भारत सरकारने नागरिकांची सनद तयार करण्याचा उपक्रम हा 1996 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे। आता आपल्या भारत सरकारने नागरिकांची सनद हा जो उपक्रम आहे 1996 मध्ये सुरू केलेला आहे। आता नागरिकांची सनद या उपक्रमाअंतर्गत ज्या काही संस्था आहेत, ज्या काही सरकारच्या
खाजगी संस्था आहेत आणि सार्वजनिक संस्था आहेत. या सार्वजनिक संस्था व खाजगी संस्था नागरिकांना सेवा देण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत आणि त्या सेवा देताना त्या सेवेचा जी गुणवत्ता आहे दर्जाप्रमाणे नसेल तर त्या सेवा नागरिक घेऊ शकणार नाही. त्या सेवा नागरिक काय करतील, नाकारतील. आणि म्हणूनच भारत सरकारने नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा देण्याचा उपक्रम 1996 मध्ये आपल्या भारत सरकारने सुरू केलेला दिसून येतो आणि हा भारतातील प्रशासकीय सुधारणेतील हा दुसरा मुद्दा आहे. तर पहिला मुद्दा आपण पाहिला लोकपाल आणि लोकायुक्त आणि दुसरा मुद्दा आपण पाहिलेला आहे नागरिकांची सनद. आता नागरिकांच्या सनदेमध्ये अशा पद्धतीचा एक तक्ता तयार करण्यात आलेला आहे. नागरिकाची सनद नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवाबाबतचा हा तपशील आहे. आता नागरिकांना ज्या काही सेवा दिलेल्या जातात त्या सेवाबाबतचा हा जो तपशील आहे या तपशिलामध्ये या तक्त्याच्या आधारे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता दस्त नोंदणी करणे. आता दस्त नोंदणी करणे जर एखादं आपण घर विकत घेत असू किंवा एखादं शेत किंवा जमीन विकत घेत असू तर या संपूर्ण विक्री करणाऱ्या आणि विक्री करून देणाऱ्या की जी मालमत्ता एखाद्या व्यक्तीने विकत घेतलेली आहे ती मालमत्ता कोणत्याही ऑफिसमध्ये म्हणजे दुय्यम निबंधक ऑफिसमध्ये नोंदणी करण्यासाठी कशा पद्धतीचा अर्ज आपल्याला कार्यालयामध्ये सादर करावा लागतो आणि तो अर्ज कुठे करावा लागतो आणि तो अर्ज केल्यानंतर त्याची नोंदणी किती दिवसामध्ये होते अशा पद्धतीचा हा तक्ता इथे दिलेला आहे. आता दस्त नोंदणी करणे. आता दस्ती नोंदणी करणे हे कोणत्या कार्यालयामध्ये करावं लागतं तर दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये करावं लागतं. आणि अर्ज मंजूर करणारे निर्णय घेणारे अधिकारी कोण असतात तर दुय्यम निबंधक कार्यालयाचे अधिकारी असतात. आणि त्यासाठी नोंदणी करण्यासाठी किती कालावधी लागतो तर फक्त 30 मिनिटाचा कालावधी लागतो. मग हे सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे त्यामध्ये 30 मिनिटाचा कालावधी लागतो म्हणजे अर्ध्या तासाचा कालावधी लागतो. परंतु या कालावधीपेक्षा जर दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आपली जमिनीची नोंद करून घेण्यासाठी जर विलंब होत असेल तर या संदर्भाची तक्रार आपल्याला न्यायालयामध्ये करता येतं. आणि कोणत्या सोयी आणि सुविधासाठी किती कालावधी लागतो याबाबतचा इथे तक्ता दिलेला आहे. दस्ताच्या सूचीची प्रमाणित नक्कल देणे आणि हे देण्याचं काम कोण करतं दुय्यम निबंधक ऑफिस करतं. आणि मंजूर करून घेणारे अधिकारी दुय्यम निबंधक आहेत आणि त्यासाठी लागणारा कालावधी आहे 5 दिवस पासून तर 15 दिवस पर्यंत इतका कालावधी लागत असतो. त्यानंतर दस्तांची प्रमाणित नक्कल देणे फेब्रुवारी 2002 नंतरच्या दस्ताबाबत आणि फेब्रुवारी 2002च्या पूर्वीच्या दस्ताबाबत सांगितलेला आहे. आता 2002च्या नंतरच्या दस्ताबाबत 5 दिवस लागतात आणि 2002च्या पूर्वीच्या दस्ताबाबत 15 दिवसाचा कालावधी लागत असतो. शोध उपलब्ध करणे. आता कोणतीही माहिती जर आपल्याला शोधायची असेल तर ती किती दिवसामध्ये उपलब्ध झाली पाहिजे तर त्याच दिवशी उपलब्ध झाली पाहिजे. त्यानंतर 5वा आहे नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करून घेणे. आता नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करून घेणे हे सुद्धा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये होत असते आणि मंजूर करून घेणारे अधिकारी असतात दुय्यम निबंधक ऑफिस आणि त्यासाठी कालावधी लागतो 2 तासाचा. जुना मूळ दस्त नोंदणी करून परत देणे हे सुद्धा दुय्यम निबंधक कार्यालयाचं काम आहे आणि मंजूर करून घेणारे अधिकारी आहेत दुय्यम निबंधक आणि त्यासाठी कालावधी लागतो 5 दिवस. त्यानंतर मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मूल्यांकन अहवाल देणे. काम कोण करतं दुय्यम निबंधक ऑफिस. मंजूर करून घेणारे दुय्यम निबंधक आणि कालावधी आहे 3 दिवस. दस्त नोंदणी संदर्भात गृहभेट देणे दुय्यम निबंधक ऑफिसात. मंजूर करून घेणारे अधिकारी आहेत दुय्यम निबंधक आणि कालावधी आहे 3 दिवस. आणि मृत्यूकर्त्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र नोंदणी करणे हे सुद्धा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये होत असतं
आणि मंजूर करून घेणारे अधिकारी आहेत दुय्यम निबंधक आणि मृत्यूची नोंदणी करून घेण्याचा कालावधी फक्त त्याच दिवशी म्हणजे त्याच दिवशी ते काम होऊ शकतं. परंतु या कालावधीपेक्षा जर हे कार्यालय जास्त दिवस विलंब लावत असेल तर विलंब लावणाऱ्या अधिकाऱ्यावर आपल्याला गुन्हा नोंदवण्यासाठी न्यायालयामध्ये दाद मागता येतो. अशा पद्धतीने नागरिकांना उत्तम सुविधा गुणवत्तापूर्ण सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी एक नागरिकांची सनद अशा पद्धतीचा एक तक्ता तयार करण्यात आलेला आहे. म्हणजे कोणत्या सेवेसाठी कोणत्या कामासाठी किती कालावधी लागणार आहे आणि कोणतं काम कोणत्या कार्यालयामध्ये होऊ शकतं या संदर्भाची संपूर्ण माहिती या नागरिकांची सनद या तक्त्यामध्ये सांगितलेली आहे. आणि अशाच पद्धतीचा तक्ता आहे सह जिल्हा निबंधक कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा. म्हणजे जिल्हा निबंधक कार्यालयामार्फत काय काय सेवा दिल्या जातात त्या संदर्भाची माहिती आहे. नोंदणी झालेल्या दस्तविषयक अभिलेख दुरुस्तीस परवानगी देणे. आता नोंदणी झालेला आहे परंतु त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी परवानगी देण्याचा अधिकार हा दुय्यम निबंधक कार्यालयात आहे. आणि मंजूर करून घेणारे अधिकारी आहेत सह जिल्हा निबंधक आणि कालावधी आहे 14 दिवसाचा. 14 दिवसाच्या आत हे दुरुस्ती करून झालं पाहिजे. दस्त नोंदणी सादर करण्यासाठी किंवा कबुली जबाब देण्यासाठी झालेला विलंब हा सुद्धा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये होत असतो. आणि नोंदणी करून घेणारे अधिकारी आहेत सह जिल्हा निबंधक आणि त्यामध्ये 30 दिवसाचा कालावधी लागत असतो. अशा पद्धतीने जे काही कार्य आहेत हे संपूर्ण सोयी सुविधा अतिशय दर्जेदारपणे आणि गुणवत्तापूर्ण नागरिकांना मिळविण्यासाठी त्यासाठी जो काही कालावधी लागतो हे शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे हा कालावधी आहे. त्यानंतर आपण शेवटचा पाहूया. मृत्यूपत्राचा सीलबंद लखोटा जमा करणे आणि परत घेणे किंवा उघडणे हे काम कोणत्या कार्यालयामध्ये होत असतं तर हे काम जिल्ह्याच्या निबंधक कार्यालयामध्ये होत असतं. आणि मंजूर करून घेणारे अधिकारी आहेत सह जिल्हा निबंधक आणि हे एकाच दिवशी म्हणजे त्याच दिवशी मंजूर करून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने त्याच्यानंतर आहे मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा. आता दस्तांचे मुद्रांक शुल्काबाबत अभिनिर्णय करणे आणि हे अभिनिर्णय करण्याचा अधिकार हा मुद्रांक जिल्हाधिकारी यांना आहे. आणि मंजूर करून घेण्याचा अधिकार सुद्धा मुद्रांक जिल्हाधिकारी यांना आहे. आणि कालावधी हा 45 दिवसाचा सांगितलेला आहे. आणि मुद्रांक शुल्कांचा परतावा देणे हे सुद्धा मुद्रांक जिल्हाधिकारी या कार्यालयामध्ये होत असतं. आणि मंजूर करून घेणारे अधिकारी सुद्धा मुद्रांक जिल्हाधिकारी आहेत आणि त्यासाठी कालावधी आहे 35 दिवस. अशा पद्धतीने नागरिकांना ज्या काही सरकारतर्फे सोयी सुविधा दिल्या जातात त्या गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदारपूर्ण नागरिकांना मिळाव्यात आणि त्यासाठी नागरिकांची ऑफिसमध्ये गैरसोय होऊ नये. नागरिकांना एखाद्या कामासाठी फार दिवस लागू नये म्हणून कोणत्या कामासाठी किती दिवसाचा कालावधी लागू शकतो या संदर्भाची एक नागरिकांची सनद एक तक्ता तयार करण्यात आलेला आहे. आणि या तक्त्याच्या अनुषंगाने ते काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल हे आपल्याला म्हणजे नागरिकांना माहिती मिळू शकतो. अशा पद्धतीने नागरिकांची सनद हा भारतातील प्रशासकीय सुधारणा या संदर्भात घेतलेला निर्णय आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे. पहिला मुद्दा पाहिला आपण लोकपाल व लोकायुक्त आणि दुसरा मुद्दा पाहिला आपण नागरिकांची सनद आणि तिसरा मुद्दा आहे ई प्रशासन म्हणजे ई गव्हर्नन्स. आता ई प्रशासन तर ई प्रशासनामध्ये माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीत प्रशासनाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे सामर्थ्य आहे. माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानामध्ये एखाद्या प्रशासनाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देश मोठ्या प्रमाणात ई प्रशासनाकडे वळत आहेत. म्हणजे भारतातच नाही तर जगातील संपूर्ण देशामध्ये ई प्रशासनाकडे वळलेले आहेत आणि ई प्रशासनाचा मार्ग अवलंबताना दिसतात. गेल्या काही दशकामध्ये प्रशासन हे गुंतागुंतीचे आणि विविधपूर्ण होत चाललेले आहे. नागरिकांच्या
शासनाकडून असणाऱ्या अपेक्षाही अनेक पटीने वाढलेल्या आहेत. आता नागरिकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत शासनाकडून, या अपेक्षाही फार मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या एक वैयक्तिक आणि सामूहिक स्वरूपाच्या काही अपेक्षा असतात. प्रत्येक नागरिकाला वाटतं की माझी अपेक्षा ही पूर्ण झाली पाहिजे, आणि ही अपेक्षा कोणाकडे असते तर शासनाकडे असते. म्हणजे शासनाकडून अनेक पटीने त्यांच्या अपेक्षा या वाढलेल्या आहेत. आणि माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानामुळे कार्यक्षम पद्धतीने माहिती साठविणे हवी असेल तेव्हा ती परत मिळविणे. जर एखाद्या व्यक्तीला कोणतीही माहिती द्यायची असेल तर ती माहिती कम्प्युटरमध्ये साठवून ठेवणे गरजेचे आहे आणि जलद गतीने पाठविणे शक्य झालेले आहे. आणि माहितीवर स्वहस्ते प्रक्रिया करण्याच्या पद्धतीपेक्षा वेगवानपणे प्रक्रिया करता येणे सुलभ झाले आहे. आणि यातूनच शासनाच्या कार्यपद्धतींना वेग येण्यास व निर्णय त्वरेने आणि न्यायपूर्ण पद्धतीने होण्यास व पारदर्शकता वाढण्यास आणि उत्तरदायित्व लागू करण्यास मदत झालेली आहे. आणि भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने शासनाची व्याप्तीही वाढण्यास सहकार्य झालेले दिसून येते. म्हणजे कोणत्याही नागरिकांना आपल्या कार्यपद्धतीमध्ये वेग येण्यासाठी किंवा ऑफिसमध्ये किंवा प्रशासकीय क्षेत्रामध्ये वेग येण्यासाठी माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानाची फार मोठी मदत मिळत आहे. आणि माहिती व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे प्रशासनामध्ये एक पारदर्शकता येत असतं आणि कोणताही निर्णय हा त्वरित म्हणजे लवकरात लवकर घेतल्या जाऊ शकतं. आणि त्यामुळे नागरिकांना ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या सोयीसुविधा लवकरात लवकर नागरिकांपर्यंत आपल्याला पोहोचता येऊ शकतं. आणि नागरिकांच्या प्रत्येक शंकांचं समाधानकारक सुद्धा करण्यास हे माहिती आणि प्रशासन अतिशय उपयोगाचं ठरत असतं. आणि अशा पद्धतीने ई प्रशासन आणून भारतातील प्रशासकीय सुधारणा क्षेत्रामध्ये एक आमूलाग्र बदल घडून आलेला दिसून येतो. आणि हा भारतातील प्रशासकीय सुधारणातील तिसरा मुद्दा आहे. आणि त्यानंतर चौथा मुद्दा आहे माहितीचा अधिकार. आता माहितीचा अधिकाराला आपण इंग्रजीमध्ये राईट टू इन्फॉर्मेशन असं म्हटलं जातं. आता माहितीचा अधिकार म्हणजे काय? जर एखाद्या नागरिकाने एखाद्या कार्यालयामध्ये एखाद्या बाबी संबंधी एखाद्या कायद्यासंबंधी जर माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत असेल तर ती माहिती त्या नागरिकापर्यंत मिळाली पाहिजे, नागरिकांना मिळाली पाहिजे. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कायद्यासंदर्भी कोणत्याही योजनासंबंधी कोणत्याही सोयी सुविधा संबंधी माहिती मिळविण्याचा अधिकार आहे. आणि माहिती मिळविण्याचा अधिकार आपल्या भारत देशामध्ये 2005 मध्ये निर्माण करण्यात आलेला आहे. आणि माहितीचा अधिकार मिळविण्यासाठी आपल्या भारत देशाचे एक थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चे व आंदोलने करण्यात आली. आणि सरकारने या मोर्चा व आंदोलनाचा एक पाठबळ म्हणजे सहकार्य घेऊन आपल्या भारत देशाने संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण केंद्र सरकारमध्ये 2005 पासून माहितीचा अधिकार म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन लागू केलेला आहे. आता माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहितीचा अधिकार हा सुशासनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. सुशासन म्हटलेला आहे आपण, म्हणजे शासन आणि सुशासन. आता शासन म्हणजे काय तर जनतेच्या इच्छा आकांक्षा गरजा समस्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करणारी यंत्रणा म्हणजे शासन असं म्हटलं जातं. आणि त्या शासनाच्या पुढे एक सु हा शब्द लागलेला आहे म्हणजे चांगले शासन. जर चांगले शासन जर आपल्याला चालवायचं असेल तर माहितीचा अधिकार हा सुद्धा असणे गरजेचं आहे. म्हणजे सुशासनाचा एक महत्त्वाचा पैलू व महत्त्वाचा घटक आपण माहितीचा अधिकार या कायद्याकडे आपण पाहत असतो. आणि यातून आता माहितीच्या अधिकारातून काय होत असतं म्हणजे सार्वजनिक धोरण आणि कार्यवाही या विषयी माहिती मिळतं. म्हणजे सार्वजनिक धोरण म्हणजे सार्वजनिक उपक्रम जे काही सरकारने राबविलेली आहेत आणि सरकारने एखाद्या कामामध्ये कशा पद्धतीने कार्यवाही केलेली आहे ही माहिती प्रत्येक नागरिकांना मिळविण्याचा अधिकार होतो. आणि प्रत्येक नागरिकांना ती माहिती काय होतं मिळू शकतं. त्यालाच माहितीचा अधिकार असं म्हटलं जातं. आणि माहितीच्या अधिकाराअंतर्गत सहभागी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि जनकेंद्रित प्रशासनाची सुरुवात करण्यासाठी
ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे. शासकीय संस्थांमधील पारदर्शकतेमुळे कामकाज वस्तुनिष्ठ पद्धतीने होते आणि कामकाजाबद्दल निश्चितता येते. आता पारदर्शकता असल्यामुळे म्हणजे कुठल्याही कामामध्ये गोपनीयता न बाळगता पारदर्शकतेने जर ते काम केलं, नागरिकांची नाराजी होणार नाही आणि नागरिकांनी विचारलेल्या प्रत्येक समस्येवर, नागरिकांनी विचारलेल्या प्रत्येक बाबीवर जर प्रशासकीय अधिकाऱ्याने पारदर्शकतेने जर माहिती दिली तर नागरिक सुद्धा प्रशासनाच्या संदर्भामध्ये नाराज होणार नाही आणि प्रशासनाच्या संदर्भामध्ये नाराज झाले नाही तर शासनाची सुद्धा प्रतिमा ही काय होत असतं, उजळून निघत असते आणि नागरिकांना परिणामकारक रीतीने प्रशासनात सहभागी होता येतं. म्हणजे नागरिकांचं समाधान झालं तर नागरिक सुद्धा प्रशासनामध्ये एक आनंदाने, उत्साहाने सहभागी होत असतात आणि नागरिकांना सहभागी करून घेतल्यामुळे कोणत्याही योजना या अतिशय चांगल्या पद्धतीने प्रभावी होत असतात. आणि माहितीचा अधिकार ही सुशासनाची मूलभूत गरज आहे आणि चांगलं शासन होण्यासाठी माहितीचा अधिकार असणे अतिशय गरजेचं आहे आणि प्रत्येक नागरिकांना कोणतीही माहिती मिळविता येतं. याचा अर्थ कोणताही नागरिक प्रशासनावर नाराज होणार नाही, कारण जर एखाद्या व्यक्तीची समस्या असेल आणि ती समस्या सोडविण्यासाठी प्रशासन जर सहकार्य करीत असेल आणि प्रशासन जर माहिती पुरवित असेल तर नागरिक सुद्धा नाराज होणार नाही आणि प्रशासनाच्या संदर्भात नागरिकांची बाजू सुद्धा ही आनंदमय होईल. आणि म्हणूनच 2005च्या कायद्याअंतर्गत माहितीच्या अधिकाराच्या कायद्यामुळे नागरिकांना शासनाबद्दलची सार्वजनिक माहिती मिळविता येणे हे शक्य झालेले आहे. आणि माहितीचा अर्ज कशा पद्धतीने करायचा, एक माहितीचा अर्ज असतो आणि त्या माहितीच्या अर्जामध्ये हा उपक्रम आहे. उपक्रमामध्ये काय सांगितलेलं आहे, माहितीचा अधिकाराचा अर्ज कसा भरतात ते शोधा आणि शासकीय कार्यालयातून एखाद्या गोष्टीची माहिती मिळविण्यासाठी नमुना अर्ज तयार करा. जर कोणत्याही कार्यालयामध्ये किंवा कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जर आपल्याला माहिती मागवायची असेल, माहिती मिळवायची असेल तर तो अर्ज कसा भरतात, तर तो अर्ज भरण्यासाठी आपल्याला कोणत्या बाबीची माहिती मिळवायची आहे ती बाब त्यामध्ये नमूद करणं गरजेचं आहे. आणि आपण माहिती मागणारे आहोत त्याच्यामुळे आपलं संपूर्ण नाव आणि पत्ता, मोबाईल नंबर त्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. आणि ज्या कार्यालयातून आपण माहिती मिळवणार आहोत त्या कार्यालयामध्ये तो अर्ज करणे गरजेचं आहे. आणि संबंधित अधिकारी आपल्या दिलेल्या अर्जाचा विचार करून आपल्याला ती माहिती मिळवून देण्याचा हा अधिकारी काय करत असतो, कार्य करीत असतो. अशा पद्धतीने माहितीचा अधिकार हा सुशासनाचा एक महत्त्वाचा पैलू सांगितलेला आहे. आणि त्यानंतरचा 5वा मुद्दा आहे नागरिकांचा प्रशासनातील सहभाग. आता नागरिकांचा प्रशासनातील सहभाग, नागरिकांचा हा प्रशासनामध्ये सहभाग असणं गरजेचं आहे. जर सुदृढ लोकशाही निर्माण करायची असेल, तर लोकशाहीला बळकटी निर्माण करायची असेल तर नागरिकांचा प्रशासनामध्ये सहभाग असणं गरजेचं आहे. हा सुदृढ लोकशाहीला बळकट करतो. पारंपरिक प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्था सुधारण्यात आणि तिचे रूपांतर जास्तीत जास्त प्रतिसादात्मक आणि सहभागात्मक करण्यासाठी नागरिकांचा प्रशासनामध्ये सहभाग असणे आणि वाढविणे हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आणि नागरिकांचा प्रशासनामध्ये जर सहभाग वाढला तर लोकशाहीला हातभार लागत असतो आणि ती लोकशाही एक बळकट बनू शकते. आणि म्हणूनच नागरिकांचा हा प्रशासनामध्ये सहभाग असणं गरजेचं आहे, कारण लोकशाहीमध्ये लोकांच्या मतावर हे सरकार निवडून आलेलं असतं आणि लोकांचा सहभाग जर प्रशासनामध्ये जर येऊ लागला तर ते प्रशासन किंवा ती लोकशाही अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करते आहे किंवा ती लोकशाही बळकट पद्धतीने कार्य करत आहे असं चित्र आपल्याला पाहावयास मिळू शकते. आणि या संपूर्ण योजना भारतातील प्रशासकीय सुधारणा कायद्याअंतर्गत निर्माण झालेल्या आहेत. आता वरील सर्व योजना नागरिकांचा प्रशासनातील सहभाग सुनिश्चित करतात. नागरिकांकडे केवळ विकासाचे लाभार्थी म्हणून बघितले जाऊ नये,
म्हणजे नागरिकांकडे केवळ विकासाचे लाभार्थी म्हणून बघितले जाऊ नये, तर ते विकास प्रक्रियेतील सहभागी घटक म्हणून समजले जावे. कारण विकास प्रक्रियेतील नागरिक हा सहभागी घटक आहे, केवळ लाभार्थी म्हणून त्यांच्याकडे पाहू नये. म्हणजे हा मूलतः बॉटम अप म्हणजे कनिष्ठ स्तराकडून वरिष्ठ स्तराकडे जाणारा दृष्टिकोन असून, म्हणजे टॉप डाऊन म्हणजे वरिष्ठ स्तरांवरून कनिष्ठ स्तरांकडे जाणारा हा दृष्टिकोन नाही. हा नागरिकांनी प्रभावित केलेल्या साधनसंपत्ती विषयक नियंत्रण करण्याच्या आणि विकासाबाबतचे निर्णय घेण्याच्या कार्यपद्धतीत ध्वनित करतो. आणि हा दृष्टिकोन नागरिकांना स्वतःच्या भवितव्याविषयीचे निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे हे सुद्धा मान्य करतो. आणि नागरिकांची सनद या उपक्रमाअंतर्गत नागरिकांचा प्रशासनामध्ये सहभाग सुनिश्चित करून घेणं अतिशय गरजेचं आहे. जर प्रशासनामध्ये जास्तीत जास्त संख्येने नागरिक जर सहभागी होऊ लागले, तर नागरिकांच्या समस्या ह्या लवकरात लवकर सोडविल्या जाऊ शकतात आणि नागरिक सुद्धा समाधानी होऊ शकतात. आणि जोपर्यंत नागरिक समाधानी होणार नाही, तोपर्यंत ती लोकशाही चांगल्या पद्धतीने, म्हणजे ते शासन लोकशाहीच्या पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीने कार्य करते आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण लोकशाहीमध्ये नागरिक हे म्हणजे प्रजा हे राजा आहे. त्यांच्या संपूर्ण समस्यांकडे प्रशासनाला लक्ष दिलं पाहिजे. नागरिकांचं संपूर्णपणे समाधान करणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे. आणि संपूर्ण विकासाची गंगा ही नागरिकांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे. म्हणजे नागरिकांचा विकास करण्यासाठी प्रशासन आणि सरकार निर्माण झालेलं आहे. हे जोपर्यंत सरकारला आणि नागरिकांना कळणार नाही, तोपर्यंत त्यांच्यामध्ये एक गुणवत्तापूर्ण संभाषण होऊन नागरिकांचा विकास होऊ शकणार नाही. अशा पद्धतीने भारतातील प्रशासकीय सुधारणामध्ये असे नवीन कायदे तयार करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 5 मुद्दे आपण पाहिलेले आहेत. पहिला मुद्दा लोकपाल व लोकायुक्त, दुसरा मुद्दा नागरिकांची सनद, आणि त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे माहितीचा अधिकार, आणि तिसरा मुद्दा आपण पाहिला ई प्रशासन, आणि 5वा मुद्दा पाहिला नागरिकांचा प्रशासनातील सहभाग. आणि या 5 मुद्द्यांच्या आधारे भारतामध्ये प्रशासकीय सुधारणामध्ये नवीन बदल किंवा सुधारणा करण्यात आलेल्या दिसून येतात. तर आता झालेल्या तासिकेच्या संदर्भात विद्यार्थ्यांना काही अडचणी निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. मोबाईल नंबर आहे 7756959581. धन्यवाद.